पैठणचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सोमनाथ बोठे यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। देशातील 20 उत्कृष्ट चित्रकारांकडून राम मंदिर परिसरामध्ये रामायणाचं चित्र रेखाटलं जाणार आहे। या 20 चित्रकारांमध्ये सोमनाथ बोठे यांचाही समावेश आहे। सोमनाथ बोठे हे मूळचे पैठण जिल्ह्यामध्ये चनकवाडीचे रहिवासी आहेत, मात्र सध्या ते पुण्यामध्ये वास्तव्याला आहेत। सोमनाथ बोठे आता आपल्या सोबत आहेत। मला सांगा की नेमकं हे कसं तुम्हाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे? तुमच्यापर्यंत प्रभू रामचंद्रांचं जे काही न्यास ट्रस्टी आहे ते कसे पोहोचले तुमच्यापर्यंत? ॲक्च्युअली मी 15 वर्षापासून व्यावसायिक चित्रकार म्हणून ह्या क्षेत्रात काम करतो। माझं पुणे येथे अभिनव कला महाविद्यालय टिळक रोडला एज्युकेशन झालं, चित्रकलेचं हायर एज्युकेशन। माझे एक्झिबिशन असतात इंडिया आणि ॲब्रॉडमध्ये, तर बऱ्याच ठिकाणी माझे पेंटिंग्स आजही संग्रही आहेत। माझं थोडं कामाला स्पिरिच्युअल टच असल्यामुळं माझं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे। देशभरातल्या 20 चित्रकारांमध्ये तुमचा सुद्धा समावेश आहे आणि तुम्हाला अयोध्या थेट निमंत्रण आलेलं आहे। काय नेमके भावना आहे तुम्हाला? कारण एवढा मोठा सोहळा देशातीलच नव्हे तर जगातली मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत आणि संपूर्ण देशाचं सुद्धा लक्ष लागून आहे या सोहळ्याकडे आणि खास निमंत्रितांमध्ये तुम्ही आहात। काय नेमके भावना आहेत तुमच्या? ॲक्च्युली लहानपणापासून चित्रकलेची आवड होती। आवड असल्यामुळंच त्याचं पुण्यापर्यंत मी शिक्षणाचा प्रवास केला माझा चित्रकलेचा। आत्तापर्यंत माझे खूप सारे एक्झिबिशन भारताबाहेर पण झालेत। खूप माझे पेंटिंग्स चांगल्या ठिकाणी संग्रही आहेत। पण आनंद सगळ्यात जास्त ह्याचा आहे की एक अशी हिस्टॉरिकल गोष्ट आज भारतामध्ये घडते की जी आपण हयात असताना आपल्याला मंदिर बघायला मिळतंय, तिथं अनुभवायला मिळतंय आणि रामाच्या दरबारात जाऊन आपल्याला कलाकाराला काम करायला मिळतंय, ते पण त्यांच्या जीवनावरती। तर ह्याच्यासारखी गोष्ट कुठली असू शकत नाही। ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी कलेतली पोचपावती असेल। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी।